रामं विना का गति रामेण प्रतिहन्यते कलिमलम् रामाय कार्याय नमः रामात्र श्रीकाल भीमभुजगो रामस्य सर्वं वशे रामेण भक्तिरखण्डिता भवतु मे राम तमेवाश्रय कुमन्यानन्दस्य ज्ञानाञ्जनशलाकया चक्षुरुन्मिलितं येन तस्मै श्रीगुरवे नमः। श्रीचैतन्यमनोभीष्टं स्थापितं येन भूतले स्वयं रूपा कदा मह्यं ददाति स्वपदान्तिकं वन्देऽहं श्रीगुरो श्रीदापदकमलं श्रीगुरोन् वैष्णवांश्च श्रीरूपं साग्रजातं सकलं रघुनाथान्वितं तं सावधूतं सावधूतं परिजनसहितं कृष्णचैतन्यदेवं श्रीराधा कृष्णपादान् सकलं ललिता श्रीविशाखान्वितांश्च नमो विष्णुपदाय कृष्णप्रेष्ठाय भूतले श्रीमते भक्तिवेदान्त स्वामिनिति नामिने। नमस्ते सरस्वती देवे गौरवाणी प्रचारिणे निर्विशेष शून्यवादी पाश्चात्यदेशतारिणे। हे कृष्ण करुणा सिंधु दीनबंधु जगत्पते गोपेश गोपिकाकांत राधाकांत नमोस्तुते। तप्त कांचन गौरांगी राधे वृंदावनेश्वरी वृषभानुसुते देवी प्रणमामि हरिप्रिये। वाञ्छाकल्पतरुभ्यश्च कृपा सिन्धुएव च पतितानां पावनेभ्यो वैष्णवेभ्यो नमो नमः। जय श्री कृष्ण चैतन्य प्रभु नित्यानंद श्री अद्वैत गदाधर श्रीवासादि गौरवृंद। हरे कृष्णा 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 हरे 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 राम 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 हरे हरे। हरे कृष्णा 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 हरे 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 राम 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 हरे हरे। हरे कृष्णा 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 हरे 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 राम 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 हरे हरे। हरे कृष्णा। सर्वांना व्यवस्थित ऐकलं आहे? कळलं? तर आताच आपण रामनवमी आणि हनुमान जयंती साजरी केली, तर काही कारणास्तव आपण चर्चा करू शकलो नाही. तर आज इच्छा आहे की आज आपण प्रभू रामचंद्र आणि हनुमान जयंती थोडं गुणगान करूया. तर या ठिकाणी सुंदर असा श्लोक आहे. तर या ठिकाणी प्रार्थना करताना म्हणताय की श्रीराम शरणम समस्त जगतावर. हरि बोल हरि बोल हरि बोल. तर या ठिकाणी म्हणलंय श्रीराम शरणम समस्त जगताम, की सर्व जगाला एकमेव शरण घेण्यासारखे कोण असतील तर ते प्रभू रामचंद्र. किंवा जर कुणाची शरण घेऊ शकत असो तर ते प्रभू रामचंद्र आहेत, आणि शरण कोण देऊ शकत असतील ते प्रभू रामचंद्र आहेत. रामम विना का गती, की आपल्या जीवनाला जी गती आहे, ध्येय आहे, ते केवळ प्रभू रामचंद्रच असले पाहिजे. रामेण प्रतिहन्यते कलिमलम. कलिमलम म्हणजे कलियुगाचा मन किंवा कलियुगाचं दूषण. आणि किती कलियुगात दूषण आहे?
भागवतम सांगतात कले दोषो निधी राजन अस्ति एको महान, की कलियुग हा काय आहे दोषांचा महासागर आहे. तर हे काय आहे रामेन प्रत्यंते, प्रभू रामचंद्र काय करतात हन्नते म्हणजे नष्ट करतात, की कितीही कलियुगाचे दुष्टकाळ किंवा असू दे, पण भगवंतांचं ज्यावेळेला आपण शरणागत होतो किंवा भगवंतांचं नामस्मरण करतो, हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. तर ते सगळे दूषण नष्ट करतात. रामाय कार्याय नमः, अशा प्रभू रामचंद्रांच्या कार्यांना मी प्रणाम करतो. जो काळ आहे तो आपल्या सर्वांच्या मागे लागलेला आहे आणि तो काळ काय न कळत, त्या वेळेला कळत सुद्धा नाही, तशा प्रकारे आपण आपल्या कार्यामध्ये कळत आहोत, पण तो काळ काय करतो अचानक झडप लागतो. जसं आपण दुपारी कालच त्या माणसाशी मी बोलत होतो, आज त्याचा मृत्यू झाला. म्हणजे अशा प्रकारे कळत नाही कधी हा काळ आपल्यावर झडप लागतो. पण या ठिकाणी म्हणलेलं आहे त्रस्ती काल भीमविजो, की प्रभू रामचंद्रासमोर हा काळ सुद्धा काय तो त्रस्त होऊन जातो, भयभीत होऊन जातो. रामस्य सर्वमशी, प्रभू रामचंद्रांच्या नियंत्रणामध्ये सर्व काही आहे. रामेर भक्ती अखंडिता भूतमे राम तमेवाश्रय, की हे प्रभू रामचंद्र तुमच्या चरणकमळी माझी भक्ती अखंडित राहू. अखंडित म्हणजे जसं गंगा नदी वाली, की जी हिमालयापासून निघते ती गंगा सागर पर्यंत जाऊपर्यंत ती कुठेही थांबत नाही. कितीही वाटेत मोठमोठ्या दऱ्या येते, डोंगर येत आहेत, पण त्या सर्वांना पार करून ती काय ते त्या ठिकाणी पोहोचते. तशाच प्रकारे त्या गंगेप्रमाणेच आमची भक्तीमध्ये कधी खंड पडू नये. नाहीतर आपण बघतो ना काही भक्तगण येतात, 6 महिने करतात, परत 6 महिने गावतात, परत 6 महिने सुरू होतात. तर ह्याला खंडित भक्ती म्हणजे. तर हे प्रार्थना करत की माझी भक्ती तुमच्या चरणकमळाप्रती अखंडित राहू, कधी त्याच्यामध्ये खंड पडू नये. राम तमेव आश्रय, हे प्रभू रामचंद्र तुम्हीच माझे काय आहात एकमेव आश्रय आहे. तर आपण बघू शकतो की ज्यावेळी आपण रामायणाची चर्चा करतो त्यावेळी मुख्य येतात रत्नाकर, दापू रत्नाकर है ना, की आपल्याला माहिती आहे की दापू रत्नाकर कशा प्रकारे त्या जंगलामध्ये लोक यायचे आणि त्या सर्व लोकांचं धन काढून घ्यायचा आणि त्यांना मारायचा आणि खरा रांजणा टाकायचा. असे किती रांजण भरले होते त्याने? 7 रांजण. आता आपण बघतो छोटे छोटे रांजण असतात, पण त्या काळी भले मोठे रांजण होते आणि ते रांजण त्यांनी भरले होते. म्हणजे किती मोठं पाप त्यांनी केलं नव्हतं बघू शकतो. आणि त्या वेगानं त्यात एक दिवस नारद मुनी तिथून येत जात असत आणि नारद मुनीला बघतात, तो म्हणतो की नारद मुनी चला काढा तुमच्याकडे धन. आणि नारद मुनीकडे काय धन आहे? राधिका नमन. नारद मुनी बजाय विना राधिका रमण नाम, की भगवंतांचं नामस्मरण करणे हेच त्यांच्यावर धन आहे. पण त्याला किती धन न पाहिजे होतं, म्हणून तो झडती होतो ना, उत्तरीला किस्सा आहे ना धोतीला किस्सा आहे नारद मुनीचा. आणि मग नारद मुनी बघतायत आणि म्हणतात तरी तू इथे कशासाठी करतोस? तुम्ही कशासाठी? काय माझा परिवार आहे, पती पत्नी आहे, मुलं बाळ आहेत, आई वडील आहेत, त्यांचं परवरिश करावं लागतं मला आणि त्यासाठी मी हे करतो. तर नारद म्हणतात की तू जे करतोस नाही खूप मोठं पाप आहे आणि या पापात ते सहभागी आहेत का तुझे? तो म्हणता का नाही? ज्यावेळी मी धन घेऊन जातो त्या धनामध्ये सगळे सहभागी होतात, मग माझ्या पापामध्ये का नाही होणार? नारद मुनी हसू लागतात आणि म्हणतात जा विचारून ये. आणि नारद मुनी तो विचारायला जातो घरी आणि त्याला पूर्ण खात्री होती की माझ्या जसं हे धनात सहभागी होतात तसं माझ्या पाप कर्मामध्ये सहभागी होतात आणि पूर्णपणे आत्मविश्वास होता त्याला. आणि जाऊन तो विचारतो आई वडिलांना. त्यावेळी आई वडील काय सांगतात की बाबा तुझ्या पापामध्ये आम्ही सहभागी होऊ शकत. जसं तो ऐकतो तर एकदम जसं वीज कोसळावी त्याप्रमाणे त्याचं हृदय एकदम दुंबवतं. आणि मग तू जातो पत्नीकडे खूप आशा असते की कमी ती अर्धांगिनी, म्हणजे तू माझी अर्धांगिनी आहेस, कमी तू तरी आहेस नाही या पापामध्ये सहभागी? तर ते म्हणते नाही, आम्ही तुमच्या पापामध्ये सहभागी होऊ शकतो. मुलांना विचारतात, मुलंही म्हणतात आम्ही पण सहभागी होऊ शकतो. आणि ज्यावेळी ऐकतो त्यावेळी त्याची बुद्धी ताळ्यावर येते आणि जातो आणि नारद मुनींचे चरण बघतो की म्हणतो नारद मुनी केवळ तुम्हीच मला या सर्व पाप क्रियातून वाचवू शकता. आणि मग त्यावेळी नारद मुनी काय करतात, त्याला मंत्र देतात. काय मंत्र देतात? राम. पण इतका पापी होता त्याला राम सुद्धा म्हणतात. काय म्हणतोय?
मला मला मला. आणि मग त्यावेळी तो नारद मुनी म्हणतात ठीक आहे 2 वेळा मला म्हणलास तरी एकदा राम म्हणतात बोलत राहा. आणि तो जप करत जातो. नारद मुनी निघून जातात आणि तो जे काही बसतो तिथंच कंटिन्यू येतो. आणि ज्यावेळी नारद मुनी पुन्हा येतात तर त्यावेळी बघतात की राम नामाचा आवाज येतो आणि बघतात तर एका वारुळातून आवाज येतो. वारुळ फोडतात आणि त्यांना बाहेर काढतात आणि म्हणून त्यांचं नाव काय होतं वाल्मिकी, वारुळातून काढल्यामुळे. तर अशा प्रकारे ही सुंदर कथा आहे. तर या ठिकाणी आपण बघू शकतो आपल्याला काय शिकायला मिळतं याच्यातून. तर यातून 2 गोष्टी आपल्याला घ्यायच्या. पहिली गोष्ट काय आहे, नारद मुनींनी काय दिला, त्यांचा संग दिला. साधू संग सर्व शास्त्र काय, लव मात्र साधू संग सर्व सिद्धी होय. शास्त्र काय म्हणतात की साधूंचा संग केला पाहिजे, भक्तांचा संग केला. लव मात्र थोडा जरी संग केला सर्व सिद्धी, जीवनाची सर्व सिद्धी आपल्याला प्राप्त होऊ शकतात. आणि म्हणून श्री कृपादांनी एवढे सुंदर मंदिर बनवले, अशासारखे प्रचार केंद्र बनवले, जेणेकरून या ठिकाणी आपण यायचं आहे आणि भक्तांचा संग घ्यायचा. की जर कधी आठवडाभर आपल्याकडे आहे, आठवडाभर काही आपले जे काही कार्य ते करायचं, पण या रविवारी मात्र 2 तास काय करायचा, वेळ काढून इथे यायचं, भक्तांचा संग घ्यायचा. आणि दुसरं आहे मंत्र जप. नारद मुनींनी काय केला, पहिला संग दिला आणि दुसरा मंत्र दिला राम नामाचा. सुप्रभाताने आपल्याला काय दिलाय, हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम 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 हरे. तर अशा प्रकारे त्यांनी मंत्र जप केला. तर कलियुगामध्ये सांगितलंय हरे नाम हरे नामेव केवलम कलो नास्तेव 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 गतिरन्यथा. तर कलियुगामध्ये 3 वेळा सांगतात याच्याशिवाय दुसरा उपाय नाही, केवळ हरिनाम हरिनाम हरिनाम. आणि तुकाराम महाराज सांगतात काय म्हणतात, कलियुगी उद्धार हरीच्या नाम. कुणी म्हणेल अहो योग आहे, कर्म आहे, ध्यान आहे. तुकाराम म्हणतात यावीन असा साधन वाहतो आण विठोबाची. अरे बाबांनो, या कलियुगात दुसरं साधन नाही आहे. आणि जर तुम्हाला विश्वास नसेल, मी विठ्ठलाची शपथ घेऊन सांगतो. भगवानाची शपथ घेत नाहीत भक्तला, पण तुकाराम महाराज आपल्यावर एवढे काय म्हणतात कृपाळू होतात, करुणामय होतात की भगवंताची शपथ घ्यायला सुद्धा मागे पुढे बघत नाही. एवढं सांगून आपल्याला ते समजावत आहे की कलियुगा उद्धार साधन केवळ हरिनाम आहे. आणि म्हणून आपण हरे कृष्ण मंत्राचा नित्य नियमाने काय केला पाहिजे, जप केला पाहिजे. नंतर दुसरी कथा आहे मंत्रा आणि कैकेयी. की जी कैकेयी आहे ती प्रभू रामचंद्रांना अतिशय प्रेम करत होती. सांगितलं जातं की भरतापेक्षाही ती प्रभू रामचंद्र जास्त प्रेम करत होती. आणि ज्यावेळी प्रभू रामचंद्र आणि सीतामाईंचा विवाह होऊन आले तर त्यावेळी कनकमल, आज या कनकमल आहे अयोध्येमध्ये, तो कनकमल सोन्याचा बनवून घेतलेला होता या कैकेयीने दशरथ महाराजांकडून स्वतःचा. पण ज्यावेळी प्रभू रामचंद्र आणि सीता महाराज येतात तर तो महल सुद्धा ती काय करते, भेट म्हणून देते या सीता महाराजांनी प्रभू रामचंद्रांना. एवढं प्रेम तिचं होतं. पण तीच जी कैकेयी ज्यावेळी मंत्र्याच्या संघात येते, की ज्यावेळी आपण बघतो दशरथ महाराजांनी प्रभू रामचंद्रांचा राज्याभिषेक घोषित केला. आणि जसं सगळी प्रजा अतिशय आनंदित होते, सगळे रोषणाई करू लागतात, सजवू लागतात अयोध्या. आणि ही मंत्रा बघते आणि काय झालं एवढे सगळे लोक. मग तिला कळते की रामचंद्रांचा राज्याभिषेक. तर ती लगेच पळत जाते कैकेयीला आणि म्हणते कैकेयी ऐकलंस का. कैकेयी म्हणते काय, तर ते म्हणते रामचंद्रांचा राज्याभिषेक होणार. कैकेयी एवढी आनंद देते, गळ्यातला नेकलेस काढते आणि ती काय करते, मंत्राच्या हातात देते आणि म्हणजे किती आनंदाची बातमी तू घेऊन आलेलीस आणि हे घे. आणि मंत्र ते घेते आणि जोरात भिरकून देते आणि म्हणते मूर्ख स्त्री, तुला कळत नाही, जर प्रभू रामचंद्र राजा झाले तर भरताला त्यांचं सेवक बनावं लागेल आणि कौशल्या माता राजमाता बनेल आणि तुला तिची दासी बनावं लागेल. आणि अशा प्रकारे काही मंत्रा काय करते, सर्व काही तिचं कान भरणी करते. आणि जी ही काही प्रभू रामचंद्रांवरती अतिशय प्रेम करणारी ती काय होते, भगवंतांची द्वेषी बनते. आणि ही काही सांगते की जी 2 वरदान तू काय कर, मागून घे. आणि मग काही काय होते, कोपवणं जाते. आणि मग गेला दशरथ महाराज येतात, बघतात, कैकेयीला आवाज देतात, अतिशय आनंदात होते. कारण राज्याभिषेकची सांगायचं तिला. आणि त्या आनंदात ते येतात, आवाज देतात, पण ते कोणून आवाज येत नाही. दासीला विचारतात, दासी म्हणजे कोप होणं की पहिला जसं आपण घर बांधतो ना
की काय म्हणतात हॉल, किचन, बेडरूम सगळं असतं. तसं पहिला एक खूप पोहण्याची पण व्यवस्था असायची. कुणाला जाग आला तर तिकडे जायचं. आजच्या सारखे किचनमध्येच भांडी आदळत बसायचं नाही, तिकडे जाऊन खूप बनामध्ये काय असेल ते मग दर्शन मला तिकडे जातात. तर बघतात सगळं ज्वेलरी जे काही अलंकार होते सगळे पडले रस्त्याने. बघतात रूममध्ये तर कपडे अस्ताव्यस्त झाले, केस अस्ताव्यस्त झाले आणि एकदम काय म्हणतात दुःखी चेहरा करून ही काही आहे. तर दर्शन महाराजांचं बघून थोडं धक्काच बसतो आणि मग ते विचारत होतात की काय झालं, कोणी काय बोललं का तुला, माझ्याकडून काय चुकी झाली का. तर अशा प्रकारे बरीच विचारपूस करतात, पण काही एक शब्दही बोलत नाही. आणि मग शेवटी ती म्हणते की महाराज तुम्ही मला सांगितलेले 2 वरदान तुम्ही ते 2 वरदान मला पाहिजे. तर दशरथ महाराज एवढे आनंदात होते, ते म्हणतात 2 काय 10 वरदान माग, मी द्यायला तयार आहे. त्यांना काय माहिती काय मागणार. आणि ते बोलून जातात आणि त्यावेळी ते म्हणते की प्रभू रामचंद्रांना 14 वर्ष वनवास आणि भरताला राज्याभिषेक. आणि जसे ऐकतात जसं वज्रपात व्हावा तशा प्रकारे दशरथ महाराज धाडकन कोसळतात. आणि ज्यावेळी शुद्धीवर येतात त्यावेळी तिच्या चरणावर आपलं डोकं ठेवतात, सुवर्ण मुकुट तिच्या चरणावर ठेवतात आणि तिला विनंती करतात. ते म्हणताय की जी सृष्टी आहे ती सूर्याशिवाय जगू शकेल, वनस्पती झाडं ही पाण्याशिवाय जगू शकतील, पण मी केवळ एक क्षण सुद्धा प्रभू रामचंद्राशिवाय जगू शकणार नाही. आणि तू हे वरदान माझ्याकडून मागू नकोस. भलेही तू भरताचा राज्याभिषेक इच्छितेस, तो भरताचा राज्याभिषेक करू, परंतु रामाला माझ्यापासून दूर करू नको, त्याला वनवासात पाठवू नको. पण ही काही मंत्र्याच्या संघात एवढी निष्ठुर झाली होती, ती दशरथ महाराजांची पण काही करत नाही. आणि ती म्हणते नाही, मला हे 2 वरदान पाहिजे. आणि मग आपण बघू शकतो पुढे कसं. तर सांगण्याचा उद्देश काय, असत संग त्याग येई वैष्णवाचा. चैतन्य महाप्रभू म्हणतात की असत लोकांचा संघ आपण नेहमी दूर राहिलं पाहिजे त्यांच्यापासून. चैतन्य महाप्रभू म्हणतात मला वाघाच्या पिंजऱ्यामध्ये ठेवा किंवा अग्नीमध्ये ठेवा, ती अग्नी किंवा तो वाघाचा पिंजरा काय करेल, केवळ माझ्या बाह्य शरीर नष्ट करेल. माझ्या हृदयातील जी भक्ती आहे, प्रेम आहे, श्रद्धा आहे, सेवाभाव आहे, त्याला काय नष्ट करू शकणार नाही. पण असत संघातील लोक काय करतात, ते मात्र आपल्या भक्तीलाच घाला घालतात. ते म्हणतात भगवान नाही आहेत, भगवान निराकार आहेत, भगवान मेलेले आहेत, भगवंतांना रिटायर करा. तर अशा प्रकारे जे काय करतात किंवा तुम्हीच भगवान झाले असं म्हणून ते काय करतात, आपल्यालाच भगवान बनवून ठेवतात. मग सेवा करायची कोणाची. तर अशा प्रकारे असंच संघ आहे, अतिशय भयानक आहे. आणि म्हणून चैतन्य महाप्रभू ज्यावेळी भक्ती लतेचं वर्णन करत होते, ब्रह्मांड प्रेमिते कोण भाग्यवान जीव, गुरु कृष्ण प्रसादे पाय भक्ती लता बीज. हे भक्ती लतेचं बीज आपण अनेक ब्रह्मांडामधून काय झालेलं आहे, अनेक ब्रह्मांडातून अनेक योनीतून भ्रमण केलेलं आहे. आणि आता कुठं आपल्याला मनुष्य जीवन मिळालं आहे. आणि त्या मनुष्य जीवनामध्ये आता आपल्याला भगवानांची भक्ती, चैतन्य महाप्रभूंची भक्ती, आपल्याला ते भक्ती करण्याचं बीज आपल्याला मिळालेलं आहे. आणि त्या बीजाला काय करायचं आहे, श्रवण कीर्तन जले करे सिंचन. की या श्रवण कीर्तन रूपी त्या पाण्याने त्याला सिंचन करायचं आहे. आणि म्हणून त्या तात्पर्यात रूपात येतात. असं नाही की श्रवण कीर्तन तुम्ही 10 वर्ष झाला, 20 वर्ष झाला तुम्ही श्रवण कीर्तन केलं की झालं. तर मरायच्या क्षणापर्यंत आपल्याला काय करायचं आहे, हे श्रवण कीर्तन करायचं. असं नाही की तुम्ही संन्यासी झाला की तुम्ही सिद्ध बाबा झाला, नाही. मरेच्या क्षणापर्यंत प्रत्येकाने श्रवण कीर्तन करायचं आणि त्याद्वारे त्या भक्तिरेतेला सिंचन करायचं. आणि ज्यावेळी आपण बघतो की बीज मिळालं आणि ते बीज आपण जमिनीत लावलं, त्याला पाणी घातलं, खत घातलं, तर आता त्यातून अंकुर येतं. आणि काय नुसतं तेवढंच अंकुर येतं का, त्याच्या बाजूला काय होतं, अनेक तण येतात. तण काही पेरावं लागत नाही, ते आपोआप काय होतं, उगवत असतं. त्या तणाची तुलना केलेली आहे आपल्या हृदयात येणाऱ्या भौतिक इच्छा. भक्ती लते पण वाढते आणि त्याच्याबरोबर भौतिक इच्छा पण आहे. आणि जर आपण त्या तण काढून नाही टाकलं तर काय होईल, ते पाणी, ते खत काय होईल, ते घेतील. भक्ती लता तशीच राहील. आणि हे लोक काय होतील, त्यात बघितलं नाही, कधी कधी पीक असं थोडंच राहतं, पण तण मात्र एवढं त्याला झाकून टाकतं सगळं, त्याला वाढूच देत नाही. म्हणून ते तण काढणं गरजेचं असतं. त्याच प्रकारे हृदयातील ज्या भौतिक इच्छा आहेत त्याही नष्ट करायला आपण प्रयत्न केला पाहिजे, भगवंतांना प्रार्थना केली पाहिजे. भागवतम सांगतात, अकाम सर्व काम वा मोक्ष काम उदाती तीव्रेन भक्ती योगेना यजत पुरुषम परम.
की ते सांगतं अकाम, की तुमच्या हृदयात काही काम नाही किंवा सर्व काम व्हा, की तुमच्या हृदयात भरपूर काम नाहीत, मला हे पण पाहिजे, मला ते पण पाहिजे, ते पण पाहिजे. मोक्ष काम उदारते, मोक्ष मुक्तीची किती कामना का असू दे, तीव्रेन भक्ती योगेना यजत पुरुषम, की तीव्रतेनं आपण ही भगवंतांची काय केली पाहिजे, भक्ती केली पाहिजे. आणि मग भगवान काय करते, आपोआप त्या कामना भौतिक इच्छा आहेत त्या नष्ट करते. जसं आपण हरिनाम तीव्रतेने घेतो तसं. आणि चैतन्य महाप्रभू म्हणतात आम्ही अज्ञ येई मूर्ख, की मी काय आहे एक विद्वान आहे आणि हा व्यक्ती काय आहे मूर्ख आहे. का बरं मूर्ख आहे, की अमृत छाडी विष मागी. तो काय करतोय, अमृत सोडतोय आणि काय करतोय, विष मागतोय. भगवंता मला काय करा, हे द्या, हे धन द्या, हे संपत्ती द्या, ते द्या. तरी काय विषाप्रमाणे आहे. पण भगवान म्हणतात की तो काय करतोय, अमृत जे कृष्ण मौनामृत भगवंताप्रती प्रेम ते पाहिजे ते सोडतोय आणि काय मागतोय, त्या भौतिक जगातील गोष्टी मागतोय. तर भगवान म्हणतात हे काय करतोय, अमृत छाडी विष मागी. आणि तो मागतोय, पण मी मात्र काय आहे, आम्ही अज्ञ तेही मूर्ख. मी अज्ञ, मी विद्वान आहे आणि हा मूर्ख आहे, त्याला माहित नाही काय मागितलं पाहिजे. पण मी विद्वान असल्या कारणाने मी कसं काय त्याला ते देऊ. मी काय करतो, स्वचरणामृद्या देव विषय बोलायचं. मी काय करतो, माझं स्वतःच चरणामृत त्याला देतो आणि ते विषय भौतिक इच्छा त्याला विसरून टाकायला होतो. तर अशा प्रकारचे चैतन्य महाप्रभू आहे थोडे महाबोधन्य. आणि म्हणून या भगवंतांचं काय केलं पाहिजे, आपण भक्तांचा असत संग त्याग, की या असत संग लोक आहेत त्यांचा त्याग केला पाहिजे. कारण ही लोक काय करतात, आपली जी भगवंताप्रती श्रद्धा आहे, विश्वास आहे ते नष्ट करतात. कारण सांगितलंय की सिद्धांत रूपी सागर, चैतन्य चरितामृतमध्ये कृष्णदास कविराज गोस्वामी म्हणतात, जर एखाद्या बालकावर जरी कृपा झाली तरी तो बालक सुद्धा चैतन्य महाप्रभूंच्या चरणापर्यंत येऊ शकतो, या सिद्धांत रूपी सागरातून वाचून. आणि या सिद्धांत रूपी सागरामध्ये कोण आहेत, मोठमोठ्या मगरी आहेत. आणि एक संस्था आहे ना, त्यात मगरीसारखे आहेत, प्रत्येकाला पकडण्यासाठी बसले आहेत. पण त्या सर्वांच्यातून तो सुटून काय झालेला आहे, आता भगवंतांच्या चरणापर्यंत आलेला आहे. म्हणजे आपण बघू शकतो की या ठिकाणी जो कोणी व्यक्ती येतात ते साधारण नाहीये, कोणी साधारण नाही. अनेक लोकांच्या तावडीतून तो सुटून चैतन्य महाप्रभूंच्या चरणापर्यंत आलेला आहे. हे सहज शक्य होत नाही. आणि म्हणून प्रत्येकाचा आपण अतिशय आदर केला पाहिजे. तर या ठिकाणी या दोन गोष्टी, पहिल्या दोन गोष्टी काय होत्या, भक्तांचा संग आणि दुसरा आहे भक्तांचा संग आणि भगवंतांच्या नावाचा जप. मंत्राच्या याच्यामध्ये काय शिकायला मिळतं, असत संग त्याग, की या असत लोकांचा आपल्याला संग त्याग करायचा आणि त्याद्वारे ही भक्तिलतेचं आपल्याला सिंचन करायचं आहे. आणि भक्ती लतेला सिंचन करतो त्यावेळी तण येतं, तण ही काढून टाकलं. आणि नुसता तण काढून चालेल का, त्याला कुंपण घालावं लागेल, नाहीतर शिडी बकरी ते रोपट काढून नेऊ शकतात. आणि म्हणून हे कुंपण म्हणजे काय आहे, भक्तांचा संघ. की ह्या भक्तांच्या संघात आपण नाही राहिलो, स्वाभाविकपणे अभक्तांच्या संघात राहणार आहोत. आणि म्हणून नेहमी भक्तांच्या संघात राहण्याचा आपण प्रयत्न केला पाहिजे. आणि चैतन्य महाप्रभू पुढे वर्णन करताना म्हणतायत की हाती माता, एखादा आपण चांगल्या प्रकारे ते गार्डन बनवलं आणि गार्डन एका दिवसात बंद का, बरेच वर्षे बरेच मेहनत श्रम पैसा खर्च करून ते बंद. आणि मात्र जर एखादा पागल हत्ती आधी शक्तिशाली असो आणि जर पागल वेडा असेल तर तो येतो एका क्षणामध्ये काय करतो, सर्व बगीचा नष्ट करू टाकतो. तर चैतन्य महाप्रभू त्याची तुलना करतायत वैष्णव अपराधाशी. जर आपण कोण वैष्णवांचे अपराध करतो तर तो अपराध काय करतो, एवढं आपण भक्तिरथाला सिंचन करून तण काढून कंपाऊंड करून सगळं करत गेलोय, पण एक अपराध केल्यावर सर्व ते काय होतं, भक्ती लता नष्ट होऊन जाते. आणि म्हणून चैतन्य महाप्रभू म्हणतात की जो वैष्णव अपराध तो गंभीरतेने, स्वतः भगवान आपल्या मातेलाही क्षमा करत नाहीत. ज्यावेळी सचिन माता काय करते, अद्वैताचार्यांच्या प्रती अपराध करते. तर सर्वांना कृष्ण प्रेम देतो, ते कृपा देत होते. तर आईंचं विचारतात ते म्हणले नाही, तिला नाही म्हणले, तिला अद्वैतांच्या प्रती अपराध केला. स्वतःच्या मुलांच्या प्रती ज्यावेळी भगवान साम आणि सर्व जाऊन नारद मुनींची वगैरे थट्टा करतात तर त्यांनाही भगवान क्षमा नाही करत, त्यांचाही यदूंचा संहार होऊन जातो. म्हणजे भगवंत आणि चतुष्कुमारांच्या
त्याच्यामध्ये सांगतात बघून जर माझे हे हात जरी वैष्णवाच्या प्रती अपराधासाठी उठले ते हात सुद्धा मी छाटून टाकायला पुढं मागं बघणार नाही. म्हणजे भगवंतांना वैष्णव काय आहेत एवढे प्रिय आणि म्हणून अशा वैष्णवांच्या प्रती अपराध होणार नाही याची आपण काळजी घेतली पाहिजे. तर या दोन गोष्टी आपण या ठिकाणी बघतो, असत्संगता आणि अपराध होणार नाही या दोन गोष्टी. नंतर आपण बघतो की हनुमानजींची कथा की हनुमानजींना जे अंगुठी मात्र कोणाकडे देतात, प्रभू रामचंद्र सगळे बाणाला जातात शोधायला पण अंगुठी मात्र हनुमानजींच्याकडे. का बरं? कारण प्रभू रामचंद्रांना पूर्णपणे विश्वास होता जर सीतामांचा कोणी शोध लागेल तर ते कोण आहे? हनुमानजी. आणि त्यावेळी त्यांना ते अंगठी देतात. तशा प्रकारे आपणही हनुमानजींसारखं आपले जे गुरु आहेत वैष्णव आहेत त्यांचा विश्वास आपण संपादन केला पाहिजे. की एखादी सेवा दिली तर त्याला मनात आलं नाही पाहिजे अरे हा सेवा करेल त्यांनी सेवा करेल, तर ज्याला सेवा दिली म्हणजे सेवा होणारच असा विश्वास आपण संपादन केला पाहिजे. राधेश्याम एकदा सांगत होते की एका व्यक्तीला एका भक्ताला त्यांनी सेवा दिली आणि ते म्हणले की संध्याकाळी सत्संग आहे तर इथं चट्या साफ करायच्या आणि चट्या टाकायच्या. तर तो म्हणला हा प्रेरी करतो म्हणून खूप चिंता नाही. मग सकाळी जाईन मग दुपारी पण विचारलंय अरे तुला ते लक्षात आहे ना सेवा? हा प्रेरी चिंता मग केली मी करतो म्हणला. आणि नंतर सत्संगाची सुरू वेळ झाली तरी ते केलं नव्हतं. मग त्यावेळी तो आला त्याला म्हणला अरे सेवा हा प्रेरी एक हा बी करते आणि ते गेला कटकट गेला आंदोलन टाकलं. मग प्रोजी ज्यावेळी आले तर बघताय तर काय बराच कचरा इकडे तिकडे होता. तर त्याला म्हणलं अरे कचरा काढला नाही प्रोजी 10 मिनिट में कितना हो सकता है? 10 मिनिटच होते शेवटचे 10 मिनिटात किती होणार आहे तो प्रोजी नाही. आणि सेवा कधी सांगितलेलं आहे? सकाळी सांगितलं. असं नाही पाहिजे की सेवा सांगितली तर पूर्णपणे आपल्या त्यांना विश्वास त्यांना 3-4 वेळा विचारून पण काय झाली सेवेमध्ये गडबड झाली. तसं नाही पाहिजे. जे कुणी सेवा दिली तर त्याची त्या माणूस तो व्यक्ती काय असला म्हणजे बिंदास ही प्रोजेक्ट सांगितले म्हणजे सेवा होणारच. तर हनुमानजी आपल्याला शिकवतात की असा पूर्ण विश्वास संपादन करा. आणि मग हनुमानजी तिथं शोधत सगळे कुठे येतात? समुद्र किनारे येतात. आणि तिथं आल्यावर आता पुढे जायचं शोधत. आता समुद्राच्या विषयी नाही शोध लागला. आता सीतामांचा शोध नाही तर मागे जायला लागेल. तर मग मागे जायचं गेलं तर काय सुग्रीवाने सांगितलं जर शोध न लावता आला तर मला मृत्यूदंडच देणार आणि त्यामुळे मागे जाऊ शकत नाही. मग ते म्हणतात आता इथंच बसून आपण काय करू शरीर त्याग आणि शरीर त्यागता येतं आपण थोड्या भगवानांच्या रामकथा करू. आणि म्हणून ते रामकथा करत होते. आणि रामकथा करत असताना जटायूबद्दल बोलतात आणि तिथं बाजूलाच एका झाडावर संपादिला जटाईचा बोल आणि तो विचार करतो ते माकडं आता सगळेजण उपोषण करत आहेत आणि मेल आहे त्यांचं मांस आहे. आणि त्यावेळी जटाईचं नाव येतात त्यावेळी तो आश्चर्य होतो अरे यांना कसं काही जटायचं नाही. आणि म्हणतो विचारलं सांगा मला अजून सांगा जटाई होतं. तर त्यावेळी मध्ये सांगतात की कशा प्रकारे जटाई होता की ज्यावेळी सीतामांचं अपहरण करत होता रावण तर त्यावेळी ती सीतामांनी आवाज देत होती राम लक्ष्मण आणि हा जटाई वृद्ध होता झाडावर झोपलेला होता. तर तो ऐकतो आवाज आणि मग तो तिथं जातो. तर सीतामांनी त्याला बघते आणि सांगते की हा रावण खूप शक्तिशाली आहे, तू याच्यावर युद्ध करू शकणार नाही, तू केवळ काय कर रामचंद्रांना निरोप दे. पण तो जटाई बघतो की अरे माझ्या समोर कसं काय सीतामांना घेऊन जाऊ शकतो. आणि म्हणून तो काय करतो जेवढी काही शक्ती होती त्या शक्तीने तो रावणास शिकवतो. आणि रावणाला आणि त्याचे जे काही गाढव होते रथाला त्या सर्वांना तो बेजार करून सोडतो. आणि शेवटी रावण क्रोधित होऊन काय करतो तलवारीने त्याचा पंख छाटतो. आणि त्यावेळी मात्र त्याचा नाईलाज होतो आणि तो खाली घेऊन पडतो. रावण निघून जातो. आणि ज्यावेळी रामचंद्र शोधत येतात तर ते बघतात जटाईला आणि तो त्या रक्ताच्या थारोळ्यात पडलेला होता. तर आम्हाला वाटलं की कदाचित त्याच प्राण्याने माझे सीतामाने खाल्लं असेल. आणि म्हणून तो पुढे जात आहेत तो बघताय तर काय तो बोलतोय राम राम राम. आणि त्यावेळी गुरु रामचंद्र बघताय तर ओळखतात त्याला जटाई आहे. आणि मग त्याला आपल्या मांडीवर घेतात आणि त्याला तहान लागलेली होती तर त्याला बाण मारून तिथून पाणी काढतात. आजही टाके त्या ठिकाणी गेला तर ते स्थान आहे तिथे आजही पाणी येतं त्या झाडाच्या बुंद्यातून. आणि भगवंताला पाणी पाजतात. तो भगवंताचं मुख कमल बघत भगवंतांचं नामस्मरण करत तो काय करतो शरीर त्यागतो. आणि भगवान त्याचं काय करतायत अंतिम संस्कार करतायत. जे भाग्य दशरथ महाराजांना सुद्धा लाभलं नव्हतं ते भाग्य काय झालं जटाईला मिळालं. तसं बघितलं तर जटाई पराजित झाला होता
रावणावर त्याने काही विजय मिळाला नव्हता, परास्त झाला तो. पण ज्यावेळी भौतिक जगामध्ये कोण विजय होतो ना त्याचं गुणगान केलं जातं. परास्त होतो त्याच्याकडे कोणी लक्ष देत. पण भगवान मात्र काय करतायत ते बघतायत. ते रिझल्ट बघत नाही, ते काय बघतात की त्यांनी काय प्रयत्न केलेले आहेत. भगवान प्रयत्न बघतात आणि त्यावेळी त्या जटायूचं समर्पण बघून भगवंतांनी त्याला आपल्या साकेत धामाला काय केलंय, पाठवलेलं आहे. किती वेळा भक्तांना वाटतं अरे भगवंतांनी जटायूचं का रक्षण नाही केलं. जसं प्रल्हाद महाराजांना उकळत्या तेलात टाकलं तिथं रक्षण केलं, कड्यावरून टाकलं तिथं रक्षण केलं, मग जटायूचं का नाही रक्षण केलं. तर भगवान प्रत्येक वेळी शरीराचं रक्षण करतील असं नाही, कारण हे शरीर एक दिवस नष्ट होणारच आहे. तर भगवान काय करतात, आत्म्याचं रक्षण करतात. त्या जटायूला शाश्वत धामामध्ये आपल्या पाठवून देईल. तर अशा प्रकारे आपल्यालाही कधी वाटतं अरे माझं करा नाही रक्षण, तर निश्चितपणे झालं पाहिजे. जरी शरीराचं रक्षण नाही झालं, भगवान आत्म्याचं रक्षण करतात. आपल्यासाठी जे हिताचं आहे ते भगवान करत असतात. मला वाटतं की हे माझ्या हिताचं आहे, पण भगवान त्यांना माहिती असतं, ते बुद्धिमान आहे आणि त्यांना वाटतं कशा प्रकारे रक्षण करायचं आणि त्या प्रकारे ते रक्षण करतात. जो कोणी भगवंतांच्या नंतर आश्रय घेतो भगवान त्याचं निश्चितपणे काय करतात, रक्षण करतात. आणि अशा प्रकारे जटायूची कथा. मग तो संपाद जमतो. इथे 100 योजनावरच लंका आहे, तिथं सर्वजण गेले. रावणाने सीतामारने घेऊन गेले. तर सगळे वानर म्हणतात अरे मी 10 योजन जाऊ शकतो, दुसरा म्हणतो मी 20 योजन जाऊ शकतो, अंगद म्हणतो मी 100 योजन जाऊ शकतो पण परत येऊ शकत नाही. काय उपयोग. मग जो जामवान होतो तो म्हणतो मी ज्यावेळी तरुण होतो त्यावेळी पूर्ण पृथ्वीला प्रदक्षिणा करू शकत होतो, पण आता माझ्याकडे ती शक्ती नाही राहिली. आणि त्यावेळी बघतात हनुमानजी शांत होते. तर जामवान त्याच्यापाशी जातात आणि त्यांना सांगतात की हनुमानजी ही शक्ती तुमच्याकडे आहे. कसं काय, कारण जामवानांना ते माहित होतं की ज्यावेळी हनुमानजींचा जन्म झाला होता त्यावेळी ते सूर्याला गिळण करू गेले आणि इंद्राने ते वज्र मारलेलं, त्यामुळं हनुवटीवर मारलं म्हणून त्याचं नाव हनुमान होतं. आणि ते अंजना मातेच्या मांडीवर येऊन पडले. आणि जो पवनदेव बघतात की अरे माझ्या मुलाला मारलं, तर ते काय करतात, वाहण्याचं बंद करतात. मग सगळे देवता चिंतत होतं, सगळे येतात आले आणि हनुमानजींना अनेक वरदान देतात. आणि मग पवनदेव खुश होतात आणि वाहू लागतात. आणि त्यावेळी हनुमानजी काय करतात की ऋषीमुनी, कारण हनुमानजी आधीच चंचल होते, आणखी जास्त पुढे करू लागले ऋषीमुनींच्या. आणि त्यावेळी सर्व ऋषीमुनी येऊन एकत्र शाप देतात आणि म्हणतात तुम्हाला जे काही देवतांनी वरदान दिले ती सर्व वरदान आता लुप्त राहते आणि भविष्यामध्ये जर कोणी तुम्हाला स्मरण करून देईल तर ती पुन्हा काय करते, उजागर होते. आणि त्यावेळी ही कथा जामवनाला माहिती होते आणि जामवून जाऊन त्यांना काय करतात, प्रेरित करतात आणि पुन्हा ते जय श्रीराम म्हणून उड्डाण घेतात. तशाच प्रकारे आपल्याही जीवनात असं जामवून सारखा कोणी व्यक्ती पाहिजे की जो आपल्याला प्रेरित करेल. ती क्षमता आपल्याकडे आहे पण आपण ती विसरून जातो. जसं अर्जुनी पूर्णपणे तो काय झालेला की युद्धाला नाकारत होता. तो म्हणतो माझे हात पाय तर कापतायत, तोंड कोरडं पडलेलं आहे आणि मला काहीतरी विपरीत होण्याचं दिसतं. मग भगवान त्याला काय करतात, प्रेरित करतात की नाही तू हे युद्ध करू शकतोस. निमित्त मात्र भव्य सव्यसाची की हे सव्यसाची तू हो आणि निमित्त आणि समृद्ध राजा, या समृद्ध राजाचा उपभोग घे. तर अर्जुनाला तयार करतात. तशाच प्रकारे आपल्याकडे क्षमता असते. किती वेळा आपणही आपल्या हाताला गांडीव ठेवतो, आता माझ्याकडून काय होणं शक्य नाही. पण हे जामवान किंवा भगवान श्रीकृष्णासारखे जे व्यक्ती आहेत ते आपल्याला प्रोत्साहन देतात. आज समाजामध्ये निरुत्साही करणारी पण अनेक लोक आहेत. जसं एक मी उदाहरण सांगतो की आमचे एक ब्रह्मचारी आमच्याबरोबर, तर त्यांना मुंबई पोलीस बनायचं होतं पहिला अगोदर. आणि मग ते मुंबईला गेलेले, त्यांचे मामा होते. तर मामांना बोलता बोलता सांगितलं त्यांनी की मला असंच बनायचं. तर मामाने त्यांच्याकडे बघितलं आणि म्हणलं आरशात तोंड बघितले का तुम्ही, मुंबई पोलीस बनणार तुम्ही. म्हणजे त्यांनी प्रोत्साहन तर दिलंच नाही, उलट त्याला काय केलं, निरुत्साही केलं. दुसरं कोणी असतं तर ते सोडून दिलं असतं, पण यांनी काय केले, एकदम दृढ म्हणले. मामा असं म्हणतो का, मी त्यांच्या नाकाच्या ठेचावर बसून मी काय करणार, मुंबई पोलीस होऊन दाखवणार. आणि मग भगवंतांच्या कृपेनं ते मुंबई पोलीस झाले. जवळजवळ 10 वर्ष सेवा केली आणि नंतर आता ब्रह्मचारी आश्रमामध्ये. तर सांगण्याचा उद्देश काय की लोक निरुत्साही करतात
आणि म्हणून आपण अशा प्रकारे उत्साही करणारे लोक असले पाहिजे. जसं एकदा काही बेडक एका बादलीजवळ खेळत होते आणि ती बादली होती ताकाची आणि 2 मेंढक त्याच्यामध्ये पडतात आणि बाकीचे सगळे येतात बाहेर त्या भोवतीने जमावतात आणि मग ते बघतात आणि ते म्हणतात की अरे तुम्ही आता वाचू शकणार नाही, तुम्ही आता येऊ शकणार नाही, आता तुमचा मृत्यू निश्चित आहे. आणि मग तो दुसरा बेडूक आहे तो थोडा प्रयत्न करतो आणि तो सोडून देतो, त्याचा मृत्यू होतो. आणि दुसरा बेडूक मात्र तो काय करतो, त्याचे प्रयत्न चालू होतो आणि एवढे प्रयत्न होतात की त्याच्यावर माखण तयार होतो आणि त्या माखणावर उडी मारून तो काय होतो, बाहेर येतो. सगळेजण त्याच्यापेक्षा येतात आणि म्हणले अरे तू आम्ही सांगतोय तू सगळं वाचणार नाही, कसं काय वाचलास तू? तर तुमचा हा तो होता बाहेर, तुला काही ऐकू जात नव्हतं आणि त्यामुळे तो म्हणला अरे तुम्ही सगळेजण मला म्हणताय या लवकर या बाबा, तू प्रोत्साहन देत होते आणि त्यामुळे मी काय केलो त्याच्या बाहेर आलो आणि त्याला ऐकू गेलं, त्याला कळालं की नको तू जगणार नाहीस, तो सोडून दिलं. तर अशा प्रकारे काय हनुमानजींना जसं जामवनने एक प्रोत्साहन दिला तसं आपल्यालाही जीवनामध्ये कोणी प्रोत्साहित करणाऱ्या व्यक्तीची गरज असते. प्रभुपाद ज्यावेळी चैतन्य चरितामृत पहिल्यांदा आले इंग्लिशमध्ये एक पहिला भाग, तर त्यावेळी जवळजवळ 6 महिने लागले त्याला. तर प्रभुपादांनी रामेश्वरला विचारलं की जर लवकर काढायचं असेल तर काय किती लवकर येऊ शकतं? तर रामेश्वरनी कॅल्क्युलेशन केलं की आता एवढे भक्त होते, एवढ्या भक्तांनी एवढे तास काम केलं, एवढं प्रिंटिंग केलं, एवढं चेकिंग केलं आणि एवढ्या वेळा 6 महिन्यात आलं. जर मग त्यांनी काही केलं, संख्या वाढवली, तास वाढवले आणि म्हणले 2 महिन्यामध्ये प्रभुपादजी एक येऊ शकतो. प्रभुपाद म्हणले नाही, मला 6 महिन्यामध्ये 2 महिन्यामध्ये सगळे पाहिजे. म्हणजे किती 9 भाग आहेत त्याचे 9 पुस्तके. तर ते म्हणले सगळी पुस्तकं मला 2 महिने म्हणजे 8 पुस्तकं होती. एक पुस्तक जास्तीत जास्त ते म्हणले फास्ट करून 2 महिन्यात होईल. पण प्रभुपाद म्हणले 2 महिन्यात मला सगळी आधी पुस्तक. आणि ते म्हणले की आम्हाला ते अशक्य वाटलेलं, परंतु सर्व भक्तांनी एवढं मनावर घेऊन कार्य केलं, 2 महिन्यामध्ये सगळं असेल. म्हणजे जे अशक्य गोष्ट होती ती पण शक्य झाली. कधी अशा प्रकारचे जे गुरु आहेत ते आपल्याला प्रोत्साहन देत आहेत आणि त्यांचे आशीर्वाद देते, तर त्याद्वारे ते शक्य होतं. आणि म्हणून आपणही जीवनामध्ये कुणाला निरस्य करण्याचा प्रयत्न करायचा, जेवढं आपल्याला शक्य आहे तेवढं त्यांना उत्साह प्रेरणा देऊन त्याला पुढं भक्तीमध्ये म्हणा त्याच्या जीवनामध्ये कसं तो पुढे जाईल याचा आपण प्रयत्न करायचा. भौतिक जगात सगळेजण त्याला मागे खेचण्यासाठी तयार आहेत, पण भक्तांच्या जीवनामध्ये मात्र असं झालं नाही पाहिजे. तर जे जामवंत त्यांना प्रेरित करतात. हनुमानजी पुढे जातात, पुढे पण भेटतात महिना तक परत काय होतं की तो तिथं सुविधा देतो. हनुमानजी तुम्ही एवढं लांब चाललात तर थोडं थांबा, सुंदर फळं आहेत, फळांचा आस्वादन घ्या, सुंदर झाडं आहेत, सावली आहेत, ते विश्रांती घ्या, मग पुढे जावं. तर हनुमानजी तिथं थांबले का? नाही, केवळ काय केलं, चरण स्पर्श केल्याने पुढे गेले. मग याच्यावरून काय शिकवतात हनुमानजी की आपणही ज्यावेळी भक्ती करतो त्यावेळी अनेक सुविधा आपल्या जीवनात येतात, तर त्या सुविधामध्ये आपण गुंतलं नाही पाहिजे. कारण सुविधामध्ये गुंतलो मिशन काय जाईल, अधुरं राहील. तर हनुमानजी काय करतात, त्याच्यात गुंतलं नाही. मग त्याला निग्लेक्टही नाही करत, त्याला तिरस्कारही नाही करत, ते येतात आपल्या चरणाचा स्पर्श करतात, मी स्वीकारलं आणि पुढे जातात. तसेही आपणही त्या सुविधामध्ये अडकलं नाही पाहिजे. पुढं भगवंतांची भक्ती पुढे चालू राहिली पाहिजे. पुढे हनुमानजी जातात, कोण भेटते, सुरसा भेटते. आणि सुरसा भेटल्यावर काय होतं, ती आ करून उभी असते आणि हनुमानजी तिथे जातात. तर सुरसामध्ये इथून मला ब्रह्माजीने वरदान दिलंय, जो कोण इथून पुढे जाईल पहिला तुझ्या मुखात प्रवेश करेल आणि मग पुढे जाईल. तर हनुमानजी एकदम नम्रतेने म्हणतात की मी जातो पुढं, सीतामांचा शोध घेतो, रामचंद्रांना सांगतो आणि पुन्हा येऊन तुझ्या मुखात आनंदाने प्रवेश करतो. पण सुरसामध्ये नाही, तुला पुढे जायचं आहे, माझ्या मुखात प्रवेश. मग हनुमानजी काय करतात, आपलं रूप वाढवतात. सुरसाई माया होती, ती पण आपलं रूप दोघं मोठं आणि हनुमानजी एकदम छोटे होतात आणि ती मुख बंद करायच्या आधीच तिच्या मुखातून फिरून येतात. तर सुरसा आनंदित होते आणि तू आता जाऊ शकतोस. तर हनुमानजी काय शिकवतात त्याच्यातून, तर नम्रतेचं स्थान घेण्याचं. कित्येक वेळा आपण समाजात वावरतो, अनेक लोक वाद करत असतात की असं तसं तसं, तर त्या वादाला वाद करत गेलो तर काय होणार आहे, वाढत जाणार आहे. आणि ते लोक एक प्रश्न करतात, त्याचं उत्तर देऊपर्यंत काय करतात, दुसरा प्रश्न, ते उत्तर पण ऐकत नाही. तर काय, त्यांना किती माहिती आहे ते दाखवायचं असतं. ते जसं पालत्या घड्यावर पाणी म्हणतो ना, आपण किती वेळ दिला तर तो घडा भरणार आहे का?
नाही, तर त्या लोकांच्या ते भक्तीसाठी इंटरेस्ट नाही. तर अशा लोकांच्याकडे आपण जास्त वेळ घालवला पाहिजे, नम्रते स्थान घेतलं पाहिजे. जसं रूप गोस्वामी सनातन रूप नारायण त्यांच्याकडे आले होते. ते म्हणले तुम्ही माझ्या शास्त्रात करा. तर ते म्हणले आम्हाला नाही शास्त्रात करायचं. मग तुम्ही याच्यावर सही करा. मी परास्त झालो. रूप गोस्वामी घेतात सही करतात. हा मी परास्त झालो घ्या. का? कारण त्या व्यक्तीला भक्तीमध्ये इंटरेस्ट नव्हता, त्याला केवळ शास्त्रात करण्यात इंटरेस्ट होता. तर रूप गोस्वामी म्हणलं याच्यावर कशाला वेळ काय मला पाय घालायचं आणि मी सही करून घेऊन टाक. म्हणजे नम्रते स्थान. तशा प्रकारे आपणही नम्रते स्थान घेतलं पाहिजे. पुढं हनुमान जातात. कोण भेटतं तिला? सिंहिका भेटते. ती सिंहिका म्हणजे काय करते? तिच्याकडे सिद्धी होती. काय सिद्धी होती? की केवळ सावलीला पकडत होते. ते पकडून त्या माणसाला नेलं होतं. हनुमानजी वरून चालले, त्यांनी सावली समुद्रावर आहे, ती सावली पकडते. तर हनुमानजी बघतात, पुढं जाण्याचा प्रयत्न करतात, म्हणून पुढं जात नाही, खाली बघतात सुरस सिंह आहे. तर ते येतात आणि तिच्या मुखात प्रवेश करतात, तिचं पोट पाडून बाहेर येतात आणि पुन्हा जाऊ लागतात. तर आचार्यगण सांगतात की सिंहिका भक्तांचे दोष बघण्याची जी प्रवृत्ती आहे तिचं प्रतिनिधित्व करते. म्हणजे जे दोष बघण्याची जी प्रवृत्ती आहे आपल्यात, तिचा नाश आपण केला पाहिजे. रूपात सुंदर उदाहरण देतात. एक मधमाशी आहे आणि एक घाणीवर बसणारी माशी आहे. मधमाशी ती बघते की सगळीकडे घाण आहे, पण कुठंतरी कोपऱ्यात एक सुंदर फुल आहे. तर ती जाऊन काय करते? त्या फुलावर बसते. आणि जी घाणीवर बसणारी माशी आहे ती बघते संपूर्ण फुलांचा बगीचा आहे, पण तिकडे जात नाही. ती कुठे जाते? कडेला कुठं घाण आहे ना, बरोबर जाऊन त्या घाणीवर बसते. तर गोपाल म्हणतात अशा प्रकारे पण या मधमाशीला असते. भलेही दुर्गुण कितीही दिसू देत व्यक्तीच्या अंगात, पण ते न बघता आपण त्याच्यातला जो चांगला गुण आहे तो बघायला आपण शिकलं पाहिजे. आणि त्या घाणीवरच्या माणसासारखं नाही की सगळं सोडायचे, एवढे चांगले गुण सोडायचे आणि केवळ जो वाईट गुण आहे त्याला पकडायचं. प्रभुपाद जेव्हा पाश्चात्य देशात गेले तर त्या लोकांना जर बघितलं असतं, प्रभुपादांनी बघितलं आणि ते म्हणले असते आणि लोक काय भक्ती करणार आहे म्हणू शकले असते. सगळे एकतर नशेमध्ये होते, हिप्पी मोठमोठे केस वाढलेले होते आणि पुन्हा 35 वर्ष वयाच्या वरचं कुणाचं ऐकायचं नाही ठरवलं त्याने, आणि सगळे ड्रग्ज घेणारे होते. प्रभुपादांनी बघितले यांच्यात एक चांगला गुण आहे, संगीत यांना आवडतं. तर प्रभुपादांनी सुंदर असं कीर्तनाद्वारे त्या सर्वांना आकर्षित केलं आणि ते लोक हळूहळू श्रवण करू लागले, प्रसाद ग्रहण करू लागले. प्रसाद पण एवढे ते असभ्य होते की प्लेटात तिथंच टाकायचे, निघून जायचे. आपल्याला कोणी एखादी प्लेट कोणी सोडून गेला तर आपण 10 लोकांना विचारतो कोणी सोडले. पण प्रभुपाद त्या प्लेटा उचलायचे आणि स्वतः 70व्या वर्षी काय करतात ते धुतो. आणि त्यावेळी प्रभुपादांनी त्यांच्यात असं दुर्गुण बघितले नाही, पण त्यांनी ते बघितलं चांगला गुण आणि त्याला भंगार केले. आणि आज आपण बघतो ते सर्व लोक मोठे संन्यासी म्हणून आज काय करत आहेत? प्रचार करतात कृष्णवाणीचा. तर अशा प्रकारे एवढे तरी गैरविजय नाही तिथली लोक आहेत का? सगळे चांगल्या सुसंस्कृत लोक समाजातले आहेत, चांगलं शिक्षण घेतलेले आहेत, चांगले कल्चरमध्ये. तर ह्यांच्याबरोबर आपल्याला राहायला काय होतं? त्रास होतो आहे ना. कलियुगामध्ये सांगितलंय भक्तांच्या संघात राहणं म्हणजेच मोठी तपस्या आहे. तर तिथं आपण प्रभुपादांनी एवढं सहन केलं तर आपण का नाही सहन करायचं? थोडं सहन करायला आपण शिकलं पाहिजे. आणि या ठिकाणी जी दोष बघण्याचे ते वृत्तीला आपण नाश केला पाहिजे आणि त्यांचे चांगले गुण बघून त्याला काय केलं पाहिजे? फुंकार केलं पाहिजे, ते गुण वाढवले पाहिजे. पुढे हनुमान जातात लंकेमध्ये आणि त्या ठिकाणी ते बघतायत की सगळ्या महालात जायचं आहे. तर तिथं लंकिनी होती, लंकिनी आहे आणि ते म्हणजे आपण जरा संध्याकाळच्या वेळी जाऊ आणि म्हणून जरा सूर्य मावळायची वाट बघतात. आणि सूर्य मावळल्यावर छोटं रूप करून आत जातो. तर लंकिनी अडकते, म्हणते माझ्या परवानगीशिवाय आत कोणाला जाऊ शकतो आणि माकडाला तर बिलकुलच परवानगी नाही. मग हनुमानजी तिथं जाणे येणे करले तर ती काय करते? त्यांना थोबाडीत मारते. हनुमानजीला पुढे हनुमानजी पण तिला जोरात थोबाडीत मारते. मग त्यावेळी थोबाडीत परिस्थिती बेशुद्ध होते आणि शुद्ध आल्यावर म्हणते की मला ब्रह्माजीने सांगितलं की जेव्हा भविष्यात एखादं वानर येऊन तुला थोबाडीत मारेल, तुला प्रहार करेल, त्यावेळी तू समजायचं की या लंकेचा विनाश जवळ आलेला आहे. आणि ती म्हणजे आता विनाश असा जवळ आलेला आहे, तुम्ही आता जाऊ शकता. तर ते हनुमानजी आत जातात आणि ज्यावेळी आत जातात त्यावेळी ते बघू लागतात. कुणाला बघतायत? सर्व स्त्रियांना. रात्रीची वेळ आहे, ते झोपलेले आहेत आणि झोपताना कोणत्या अवस्थेत असतं आपल्याला माहिती. तर हनुमानजी थांबतात, विचार करतात अरे मी ब्रह्मचारी आहे, मी कसं काय ना असं अवलोकन करणार. पण ते आपल्या अंतर्मुख होतात की नाही, मी पूर्णपणे केवळ प्रभू रामचंद्रांच्या सेवेसाठी मी करतो
आणि त्यावेळी मग कारण सीतामांचा शोध लागला नसता आणि मग त्यावेळी ते काय होतात ते बघतात आणि जातात पूर्णपणे आणि एवढं सगळं शोधून पण सगळा कानाकोपरा लंकेचा काढतात पण सीता महाराणी मिळत नाही आणि त्यावेळी मग हनुमानजी काय करतात विचार करू लागतात. काय विचार करतात जसं आपण ओव्हर थिंकिंग म्हणतो ना अनेक विचार करतो तसं हनुमानजी विचार करतात. ते विचार करतात अरे सीता महाराणी या ठिकाणी मिळत नाही याचा अर्थ रावण ज्यावेळी घेऊन येत होता तर सीता महाराणी त्यांची झटापट होताना त्यांनी कदाचित समुद्रात पडले असणार आहेत. कदाचित रावणाने रामचंद्रांच्या भीतीने सीता महाराणीला समुद्रात टाकलं असेल किंवा सीता महाराणी विवाहासाठी नकार दिल्यामुळं रावणाने तिला खाऊन टाकलं असेल आणि अशा प्रकारे ते अनेक विचार करतात आणि पुढे काय विचार करतात जर सीतामांचा शोध न लागताच मी गेलो तर रामचंद्राकडे सीतामांचा शोध नाही लागला तर श्री रामचंद्र शरीर त्याग करतील. ते बघून लक्ष्मण शरीर त्याग करतील आणि हे दोघांनी शरीर त्याग केलेलं बघून भरत आणि शत्रुघ्न काय करतील ते शरीर त्याग करतील. त्यांचं बघून ज्या माता आहे त्यांच्या ते शरीर त्यागतील सर्व अयोध्येवासी शरीर त्यागतील. तर असं तो काय करतोय विचार करतो. जसं आपण विचार करतो आजकाल भरपूर येत की लोक जे आत्ताची स्थिती आहे ते अजून घडलेलं नाही आहे. घडले का नाही घडलेलं पण तो काय करतोय आधीच विचार करतोय आणि शेवटी मग काय ज्यावेळी ओव्हर थिंकिंग जास्त होतं त्यावेळी त्याच्या जीवनात एक नैराश्य येतं आणि हनुमानजीच्या जीवनात नैराश्य होतं आणि तो आत्महत्याचा विचार करतो. ते करतात ते म्हणतात जर मी तिकडे गेलो तर हे सर्व होण्यापेक्षा मी इथंच काय करेन आत्महत्या करेन आणि त्यामुळे तिकडे जायचे म्हणजे त्यांना कळणार नाही ते सगळे जिवंत राहतील आणि अशा प्रकारे हनुमानजींच्या मनात येते. तशाच प्रकारे आपणही अनेक ओव्हर थिंकिंगचे शिकार बनतो आणि म्हणून हे ओव्हर थिंकिंग आपण केलं निश्चित भविष्याचा विचार केला पाहिजे पण जास्ती म्हणजे अतिशय विचार करणं काय आहे चुकीचं आहे कारण आपल्या नियंत्रणात नाही आहे आणि म्हणून यासाठी आपण काय केलं पाहिजे वर्तमानामध्ये राहायला शिकलं पाहिजे. व्यक्ती काय करतो ज्यावेळी तमोगुणात आहे त्यावेळी भूतकाळात राहत असतो आणि रजोगुणात असतो त्यावेळी भविष्यामध्ये राहत असतो. वर्तमानात जगायला त्याला तयारच नाही तो आणि म्हणून जास्तीत जास्त आपण वर्तमान जीवनमध्ये राहण्याचा प्रयत्न केला पाहिजे. खास करून आपण जपाच्या वेळी बघतो की जप सुरू आहे पण सर्व दिवसभराचं 2-4 दिवसाचं प्लॅनिंग सगळं आपलं तयार करून टाकतं म्हणून आहे ना अनुभवातून पळत राहतं ते. म्हणून काय केलं पाहिजे वर्तमान मध्ये राहायला पाहिजे कारण भूतकाळ गेलेला आहे आपल्या हातात नाहीये भूतकाळ त्याच्यावर आपण बदलू शकत नाही पण जर वर्तमान काळ ही असाच निघून गेला उद्या येणारं भविष्य काय होणार आहे खराब होणार. आपण भविष्याची भरपूर चिंता करतोय पण वर्तमान मध्ये न राहिल्यानं तो वर्तमान निघून गेला आणि मग ते भविष्य काय असणार आहे परत ते भूतकाळात निर्माण आणि परत पश्चातापच आपल्या जीवनात येणार आहे नैराश्याच येणार आहे आणि म्हणून कधीही ओव्हर थिंकिंग करायचा प्रयत्न करायचा निश्चितपणे विचार करायचे पण एवढे नाही विचार करायचे की त्याच्या पुढं केवळ आपल्या जीवनात नैराश्य आता काहीच होणार नाही असं नाही पाहिजे. आणि म्हणून इथं हनुमानजींच्या विषयी हनुमानजीचे विचार करत नाही म्हणजे दृढता आहे ना ही यशाचं काय आहे कारण आहे आणि म्हणून ते दृढ बनतात आणि म्हणतात अजून जरा शोध घेऊ आणि ज्यावेळी ते शोध घ्यायला लागतात तर त्यांना समोर काय दिसतंय अशोक वाटिका दिसतंय. त्यांना म्हणतात हा इथं असणं शक्य आहे चला तिथं बघू आणि तिथं जातात तर त्या ठिकाणी सीतामानी होती आणि सीतामानीच्या हातामध्ये ते अंगठी देतात आणि जशी अंगठी सीतामानीच्या हातात मिळते तर त्यावेळी काय होते सीतामानी अतिशय आनंदित होतात. तर का आनंदित होतात कारण आता भगवंतांची अंगठी माझ्याजवळ आली निश्चितपणे भगवान पण लवकरच माझ्याजवळ पोहोचते. तर आचार्य सांगतात की सीतामानीची तुलना एका जीवाशी करतात. हा जीव पण ह्या भौतिक जगात आहे हे भौतिक जगत पण या लंकेप्रमाणे आहे. लंका कशाची होती सोन्याची होती ऐश्वर्यशाली होती आणि ते वाटिका काय कोणती होती अशोक वाटिका होती पण तरी पण सीतामानी तिथं दुःखी होते. तशाच प्रकारे ही लोक भौतिक ऐश्वर्यामध्ये आहेत पण दुःखी आहेत. आपण बघतो आणि ही लोक तर आनंदित दिसतात पण प्रभू म्हणतात स्माइलिंग फेसेस बट क्राईंग हार्ट्स की चेहऱ्यावर तर मोठं स्माइल आनंद दाखवतात पण हृदयातून मात्र काय आहे सर्वजण दुःखी आहे. आणि म्हणून जोपर्यंत भगवंतांचा प्रतिनिधी जे हनुमान जे आहेत ते गुरु आहेत गुरु ज्यावेळी त्या जीवापर्यंत पोहोचतो आणि भगवंतांचा संदेश देतो त्याच वेळी त्या व्यक्ती संतुष्ट होऊ शकतो. आणि म्हणून आपण आज समाजामध्ये अनेक लोक आहेत त्या सर्व लोकांना काय केलं पाहिजे
चैतन्य महाप्रभू ज्या हृदय तारको कृष्ण उपदेश, की ज्यांना भेटू, ज्यांना आपल्या संपर्कात आहेत, कमी कमी त्यांना तरी आपण हा कृष्ण उपदेश दिला पाहिजे. बाबा सत्संग आहे, बाबा नाम आहे, गीता आहे, याचं तर मी जीवनात पालन करा. तर आपण हे केलं पाहिजे. पुढे 10 मिनिटं तुमची घेतो. तर नंतरची कथा येते हनुमानजींची. एक काय की हनुमानजी त्यांना मुभा होती, कुठेही जाऊ शकत होते की या अयोध्येमध्ये. आणि जात असताना ते काय करतायत, सीतामांच्या महालामध्ये जातात. आणि सीतामांच्या महालात गेल्यावर सीतामान त्या तिथं शृंगार करत होत्या. आणि शृंगार केल्यानंतर त्या काय करतात, थोडं सिंदूर लावतात. तर हनुमानजी विचार, माता हे तुम्ही काय करू? तर सीतामाने विचार केला, आता याला काय सांगायचं? तर ते म्हणते, हे लावल्याने प्रभू रामचंद्र खुश होतात. तर हनुमानजी तेवढं ऐकतात. दुसऱ्या दिवशी काय करतात, पूर्ण शरीराला सिंदूर लावतात ते. आणि ते जाऊन त्या महालामध्ये जातात, राजसभेमध्ये. आणि राजसभेमध्ये बघतात सगळेजण जोर जोरात हसू लागतात. आणि हनुमानजी कळलं आणखी जोर जोरात हसतात. आणि जेव्हा रामचंद्रांच्या पैसे जातात, रामचंद्रही खूप हसत होते. कसं सासू आवरून ते त्याला विचारतात की हनुमानजी काय केलं तुम्ही असं? तर ते म्हणतात की सीतामान सांगितलं की एवढा सिंदूर लावल्याने तुम्ही प्रसन्न होता, तर मी विचार केला सगळ्या अंगाला लावलं तर किती प्रसन्न व्हाल तुम्ही, आणि म्हणून मी ते केलं. आजही आपण बघतो मंदिर आहे, सगळ्या अंगाला हनुमानजींच्या काय असतो, सिंदूर असतो. कारण ते विचार करतात, काय विचार करतात की भगवंत एवढ्या सिंदूर संतुष्ट होतात, तर सर्व अंगाने किती संतुष्ट होते. पण आपण मात्र काय विचार करतो, काय विचार करतो, लोक काय म्हणतात. ज्यावेळी आपण तिलक लावून समाजात वावरतो, त्यावेळी वाटतं अरे तिलक लावून चाललं तर लोक काय म्हणतील. आपण काय करतो, त्या लोकांचा नेहमी विचार, कपडे घालताना लोक काय म्हणतील, हे करताना लोक काय म्हणतील. पण या लोकांचा विचार करून करून आपण काय करतो की आपलं जीवन खराब करतो. पण हे लोक तुम्ही काही करा, नावं ठेवणारच. जसं आम्ही लहानपणी एक कथा होत्या मला, गंगाराम आणि महादेवची. ते दोघं बापल्या चालले होते, एक गाडं होतं त्यांच्यावर. आणि ते गाडं घेऊन जाताना एक व्यक्ती उठतो आणि दोघं चालले, एवढं गाडं कोणते बसा. मग तो पिता म्हणतो मुलाला बसतो. मग पुढे जातात, तर एक व्यक्ती होतो, तो म्हणतो अरे की काय कसला मुलगा आहे तो, पित्याला वृद्ध पित्याला चालवतो तू बसलेस. मग तो पिता बसतो. मग पुढे गेल्यावर तिसरं म्हणतो अरे तू कसला पिता आहेस, त्या मुलाला चालवतोस आणि तू बसलेस. मग ते दोघं विचार करतात, चला आपण दोघं बस. पुढचा व्यक्ती येतो, तो म्हणतो काय तुम्हाला अक्कल आहे की नाही, त्या गाढवाचा जीव चाललाय, तुम्ही दोघं बसलाय त्याच्यावर. म्हणजे काही करा समाजामध्ये लोक नावं ठेवणार. पण आपण काय करतो, जसं हनुमानजी आपल्याला शिकवत आहेत, ते काय विचार करत आहेत, भगवान संतोष होतात, वैष्णव संतोष होता, ते मी करणार, ते लोकांचा विचार नाही करत. तशा प्रकारे आपणही लोकांचा विचार नाही केला पाहिजे. पण भगवान आणि वैष्णव संतोष होणार नाहीत ना, ती गोष्ट आपण करायला शिकली पाहिजे. कारण ही लोक आपल्याला अडचणीच्या वेळी कोणी मदतीला येणार नाही. तुकाराम म्हणतात, शेजाची कामी पाठची बहीण शेजाची कामी दूर राही, एका चक्रपाणी वाचून या. ते म्हणतात केवळ एक चक्रपाणी जे भगवान श्रीकृष्ण आहे तेच आपल्याला काय होणार आहे, मदतीला येणार आहे. पण आपण काय करतो, त्यांचा विचार करत नाही. आपण दुसऱ्या जगाचा विचार करतो, ते काय म्हणतील, हे काय म्हणतील, आणि त्यांना जे काय म्हणायचं ते म्हणतच राहणार. पण भगवंताचा आपण विचार करायला शिकलं पाहिजे, जसे हनुमानजी आपल्याला शिकवत आहे. नंतर एक कथा येते, हनुमानजी कशा प्रकारे सेवा, की ज्यावेळी हनुमानजीकडे बघतात लक्ष्मण भरत हे सर्वजण सीताबाई, की बऱ्याच सेवा हनुमानजी करतात, आम्हाला काही देत नाही. मग ते म्हणतात की आज काय करायचं, आपण सगळी सेवेची लिस्ट बनवायची आणि आपण सगळ्यांनी सेवा वाटून घ्यायची. आणि मग ते सगळे वाटून घेतात आणि दुसऱ्या दिवशी हनुमानजी येतात. तर हनुमानजीला आढळतात, थांबा तुम्हाला इथं काही सेवा नाही, ह्या बघा ह्या सेवा हे करणार, ही सेवा हे करणार, ही सेवा हे करणार, रामचंद्र म्हणजे भरत जे करणार, ते लक्ष्मण करणार, शत्रुघ्न करणार, हे सीतामानी करणार, आणि त्यामुळे एकही सेवा तुमच्याकडे नाही आहे. तर मग आपल्याला कोणी सांगितलं असं काही सेवा नाही तुम्हाला आज, तर आपलं काय होईल, आनंद वाटेल ना. आज सत्संगला आलो आणि आज काही सेवा नाही आपल्याला, बरं आहे. पण हनुमानजीला दुःख होतं, अरे काहीच सेवा नाही भगवानांची. आणि त्यावेळी मग ते म्हणतात, बघतात सगळं परत एकदा वाचतात आणि ते म्हणतात, अरे ज्यावेळी भगवंतांना जांभई येईल त्यावेळी चुटकी वाजवायची सेवा कोणाची. तर ते सगळे एकमेकांच्या बघतात, अरे याचा आम्ही विचारच नाही केला. तर हनुमानजी म्हणतात, ती माझी सेवा. आणि हनुमानजी ते हनुमानजी आता का, तर ते म्हणजे जांभई काही सांगून थोडी येणार आहे, किंवा 4 वाजता येणार 5 वाजता थोडी आहे,
कधी पण येऊ शकते. त्यामुळे हनुमानजी सतत प्रभू रामचंद्रांच्या समोर कुठेही चालले तर सगळे जण काय करतात, डोक्याला आणतात. तशा प्रकारे आपण हे हनुमानजी आपल्याला काय शिकवतात, सेवा. की भगवंतांची काही ना काही सेवा केल्याशिवाय, हनुमानजी म्हणजे सेवा. म्हणून आपणही हनुमानजींच्या ज्यावेळी चर्चा करतो, प्रार्थना करतो, तर हेच आपण त्यांच्याकडे आशीर्वाद मागतो की मला तुमचा जो सेवाभाव आहे आणि जो नाम जप, हनुमानजी सतत रामनामाचा काय करतात, जप करतात. तर त्या नाम जपाची जी रुची आहे, थोडी रुची जर मला द्या आणि तुमचा जो सेवाभाव आहे तो मला द्या, जेणेकरून मी गुरूंची आणि वैष्णवांची, भगवंतांची सेवा करून माझं जीवन काय करेन, परिपूर्ण करेन. नंतर एक शेवटची